सांब सदा शिव सांब सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव सांब शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमो नमः शिवाय शिवाय नमो नमः श्री शिवलिंगेश्वर भगवान त्रैलोक्य संपदाल्लेखसमुल्लेखन विद्ये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामावुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपरगा तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परशिवाम् वागर्थ विवसंपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगदपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुमौली तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करून परमरहस्य ग्रंथ ग्रंथराज थोर शिवयोग विचार सांगितला। फक्त शिवाबद्दलच या ठिकाणी चर्चा करत आहे आणि शिवभक्तांच्या विषयी या ठिकाणी बोलत आहे आणि ह्या जीवाचा शिव बनविण्याकरता कोणता साधना करावा लागेल
आणि ती साधना फार कठीणदायक आहे किंवा सरळ आहे, काही सोपा आहे, या ठिकाणी आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला कळणार आहे. या जीवाचा विचार आपण केलो, आपल्याला मार्ग सापडत जाणार आहे. जीवनाचा विचार आपण करतो, व्यवहाराचा विचार करतो, परंतु जीवनाचा विचार करत नाही. कशासाठी आलो, कुठं जाणार आहे, या जीवनाचा अर्थ काय आहे. फक्त अर्थासाठीच आपण जीवन जगत असेल, ते जीवन व्यर्थ होणार आहे. जीवन व्यर्थ जाऊ नये म्हटलं तर पारायण करावं. या पारायणामध्ये काय सांगितले, थोडासा विचार करा, पहावं विचार करून. आखरी माऊली सांगतात, माणसाला लौकिकाच्या गोडी दिल्याशिवाय माणसाला आवड निर्माण होत नाही. लौकिकाची गोडी पाहिजे. पहिले शिवाच्या महिमा तेवढा लोक ऐकत नव्हते, तेवढा शिवावरती तेवढं प्रेम बी करत नव्हते. आजकाल वातावरण बघित किती चेंज झालेले. हो सर्वत्र साचार हाची प्रसाद आवडे. शिवभक्ती लोप झाली विश्व, संपूर्ण विश्वभर शिवांचं चर्चा आहे. का बरं? पहिले पूजा का करत नव्हते लोक? आता पहाटे 4 वाजता उठून धार लागलेले, कुठं पडीत पडलेले शिव मंदिर सुद्धा त्या ठिकाणी खुल्ला झालेले आहेत, बांधकाम सुरू झालेले आहे. गणपतीचे गुणगान होत होते, विष्णूचं गुणगान, सर्व संप्रदायाचं एवढं गुणगान होणार. तर आता कोणाचं गुणगान होऊ लागलंय? अख्खा प्रयागराज मध्ये तुम्ही जाऊन बघा, बरेच जात आहेत, कुठल्याही देवी देवताचा गुणगान त्या ठिकाणी नाही. कोणतं गुणगान आहे? हर 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 हर. देव असो, दानव असो, मानव असो, साधू असो, संन्यासी असो, जगद्गुरु असो, महागुरु असो, कुठल्याही नागा साधू असो, उघड असो किंवा पितांबरी असो, सगळ्यांसाठी एकमेव नाद आहे. हजारोच्या संख्यानं नाही, लाखो संख्या नाही, किती? करोडो करोडो संख्या त्या ठिकाणी लोक जात आहे, शंभूचं गुणगान करत आहे. एवढं का वाढलं? इतका वर्ष तुम्ही ऐकलात, परंतु एवढा महादेवाचं गुणगान होत होती का? नाही. अंतकाळ, कलियुगाच्या अंत होणार आहे, म्हणून महादेवाचं गुणगान होणार आहे. तेवढंच नाही, प्रचारक जे आहे, शंभूचं महत्व तुमच्यापर्यंत पोहोचविले. त्याकरता परमरहस्य ग्रंथामध्ये तुम्ही पहा, पहिला अध्याय, दुसरा अध्याय, आज 12वा अध्याय झाले नाही.
मी तर न होतो, मला काय माहिती. इति श्री परमरहस्य ग्रंथ सारामृत खरगौरे संवादे वर्तत कृतकृत मन्मथ. आम्ही ऐकलो आल्याबरोबर काय चालले थोडं लक्ष लावलं. पूर्वी फक्त परमरहस्य ग्रंथामध्ये तुम्हाला काय सांगितले, फक्त विचार व्यक्त केलेले आहे. आखरी अध्यायामध्ये मन्मथाला कळालं हे स्वार्थ लोक आहे. स्वार्थ लोकाला त्यांच्या स्वार्थपणा पूर्ण होणार आहे म्हणून सांगितल्याशिवाय इकडी गोडी येणार नाही. म्हणून मनोकामना मनोवांछित इच्छा धरून जो व्यक्ती पारायण करतो त्यांच्या मनातील मनोकामना पूर्ण होतो असं म्हणून सांगितलं. संतानाचा इच्छा असेल तर संतान होईल, व्यवहाराचा इच्छा असेल तर व्यवहार पूर्ण होईल, बायकोचा इच्छा असेल तर बायको मिळेल, नवऱ्याचा इच्छा असला तर नवरा मिळेल. म्हणजे ह्याचा अर्थ मनातील मनोकामना तुम्ही इच्छा धारणा करून तुम्ही पारायण केल्या, तुमच्या मनोकामना पूर्ण होते. हे लास्ट अध्यायामध्ये ऐकले आणि पहिला अध्याय सुरू केले. कशा करता हे फायदा एखादी सांगितला नसेल, पारायणला किती बसत होते की मला माहिती. तसं शंभूचा अभिषेक केल्यामुळे फायदा होते असं म्हणून प्रचार होऊ लागलं. एक लोटा जल सब समस्या का हल म्हणल्याबरोबर पहाटे सुरू झाले. ते कोणतं तरी अजून पूजा सुरू केली ते पशुपतीनाथाच्या पूजा. पशुपतीनाथाचं ओळखच नव्हता, पशुपतीनाथाचा पूजा केले. सगळं देव सोडले, देणाऱ्या देवाचा मागे लागले. म्हणून सर्व सुखाचा भंडार तो हा पार्वतीचे. सगळं सुख तुम्हाला पाहिजे असेल तर शंभूच्या मागे लागा. म्हणून देव दानव मानव कोणाच्या नादी लागले, शंभूच्या नादी. काय देवताजवळ एक एक गोष्टी मिळत असेल, परंतु शंभू जवळ सर्व गोष्टी त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. आखरी तुम्हाला आखरी जो आहे, तुम्हाला एक रूप व्हायचा असेल तर जीव आणि शिव. जीवाशिवाची जडली समाधी, मिटला प्रपंच तुटली उपाधी. बघा, जीव विष्णू म्हटलेले नाही, जीव गणपती म्हटलेले नाही, जीव पार्वती म्हटलेले नाही, जीव ब्रह्म म्हटलेले नाही. जीव आणि शिव, तादात्म्य जीव आणि शिव. जीव आणि शिव दोनों एक रूप होण्याकरता थोडासा देव परीक्षा करतो. बसलेले सगळे डॉक्टर होईल का? इथं बसलेले या सगळे लेकरं बसले, सगळ्या कोणाला विचार, कोणी म्हणतात इंजिनियर, कोणी म्हणतात डॉक्टर, कोणी म्हणतात CA, कोणी म्हणतात कलेक्टर. हो दे ना हो दे, परंतु मनामध्ये तर विचारलं तर ते सांगतात. मग सगळे कलेक्टर होणार आहे, सर्व कलेक्टर होत, डॉक्टर होत, सर्व पास नीट मध्ये पास होणं अवघड आहे ना.
नीट मध्ये पास व्हायचं असलं तर काय करावं लागते माय? नीट अभ्यास करावा लागतो. वाकडा अभ्यास केला तर जमत नाही, नीट अभ्यास करावा लागते. नीट शाळेला जावं लागते, नीट शाळेमध्ये बसावं लागते, नीट अभ्यास करावा लागतं, नीट लिहावं लागते. त्याच्या म्हणून त्याच्या नावास ठेवले नीट. आलं का? परीक्षेला गेला नाही आणि मी कलेक्टर होतो म्हटलं तर परीक्षेलाच बसलेले नाही. शाळा कंप्लीट केला परंतु परीक्षेला गेले नाही, पास होईल का ते? मग परीक्षेमध्ये व्यवस्थित लिखापडी केलं तरच पास होईल. मी पहिलं सांगितलं की मला माहित नाही. आमचे एक क्लासमेट होतं, एक क्लासमेट जबरदस्ती करून त्याला शाळेमध्ये बसवित होते. त्यांना बघितलं, 1 दिवस पाहिला, 2 दिवस पाहिला, 3 दिवस पाहिला, हे काय माझा खरं नवं म्हणला. पहिले गुरुजी लोक ते लोखंडाचा हे घालत होते, चप्पलच्या खाली लोखंडाचे काय म्हणतात नाल, ते नाल बसवित होते त्या चप्पलला. दरवाजाजवळच सोडतात ना चप्पल, ते तिथं बसला तो. चप्पल ज्या ठिकाणी सोडतात ना त्या ठिकाणी. पहिले हे टेबल वगैरे नव्हते, तुमच्यासारखंच बसावं लागतं. शिवनामाचा शाळा भरली, तुमच्यासारखं बसत होते. आणि ते लास्टला बसले ते चप्पल जवळ. असं सोडत नाही मला. त्यांना चप्पल उचललं, गुरुजीला असा घर दिशी मारला, पडल दिशी लागले. इथं टोपी उडून गेले त्याचे. पहिले टोपी घालत होते, टोपी उडून गेले, डोकं फुटून गेले. फुटून गेल्यानंतर ते त्या दिवशीपासून ते शाळा सोडून दिली. त्याचं नाव होतं शांतप्पा. अशांतप्पा ठेवायचं होतं, शांतप्पा ठेवलं होतं. शाळा सोडले. परीक्षेला बसले का ते? परीक्षेला बसले का? नाही. एक 4-5 पैसे म्हैस घेतले, म्हैस राखायला सुरुवात केलं. का म्हैस राखायला का परीक्षा लागते का? गाढवा राखायला, म्हैस राखायला, बैल राखायला परीक्षा लागते? नाही, लागत नाही. आणि त्यांच्या सोबत असलेले त्याला एक नंबर लावायचं होतं. एक इंजिनियर झालेले आहेत, एक PSI झालेले आहेत, एक काय म्हणतात त्याला CA झालेले आहेत. आणि या प्रकारे सर्व एक एक पदावर गेले. त्याच्यामध्ये मी एक महाराज झालेले आहे. आणि म्हैस राखणारे कोणी नव्हते म्हणून ते म्हैस राखायला गेले. सगळ्याला एक एक गोष्ट पाहिजे ना. ऐकलेले का तुम्हाला सांगू सगळ्या लेकरासाठी? शाळेला जाणारे, परीक्षेला बसणारे, पास होणारे व्यक्ती पदवीवर जातो. तसं शिवनामाचा शाळेमध्ये शिकणारे जे काही आहेत त्यांना सुद्धा परीक्षा राहते. काय परीक्षा राहते तुम्हाला? काल होतं, परवा दिवशी होतं परीक्षा. आज तर परीक्षा नाही. अजून काय परीक्षा करते देव? उद्या सांगू की आजच सांगू? देव गरिबी आणून परीक्षा करतो. शरीराला धक्का देऊन परीक्षा करतो. तनुवनल्लाडिसवा. मन मजबूत राहिलं समजा, छेळून 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 बघतो, आखरी घट्ट राहिलं तर त्यावेळेस त्याला उचलून घेतो, त्यावेळेस पास होतो.
एक छोटस उदाहरण सांगतो, तो लक्षात आलं. ऐकू येलं का सगळ्याला? ऐकू येत नसलं तरी बी YouTube मध्ये जाऊन तुम्ही ऐकून घ्या. नंतर रिपीट. काय गोष्टी पटलं तर काय करतो आपण? काय करतो? रिपीट ऐकतो. गाणं पटलं तर अजून रिपीट गाणं ऐकत राहतो. माणसं पटलं तर रिपीट 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 त्याला बोलत राहतो. कुठल्याही गोष्टी, जिलेबी छान लागलं तर 1 नाही 2 नाही 3 रिपीट रिपीट खात राहतो. खातो की नाही? आवडतं चीज रिपीट रिपीट करत राहतो. चांगलं पिक्चर बघितलं रिपीट रिपीट बघा वाटते. काही लोक, कोणी म्हणले परवा, अप्पा मी 100 वेळ पिक्चर बघितलं. मला 100 वेळ एक पिक्चर बघितले की अनेक नाही, एकच पिक्चर 100 वेळ बघितलं. कस काय? मला आवडलं. मला आवडलेले चीज काय करतो? रिपीट रिपीट करत. कशासाठी बोलत होतो तुम्हाला? रिपीट शब्द कस काय आले हे? हा बघा, असं हुशार माणूस पाहिजे. YouTube मध्ये जाऊन ऐकायचं रिपीट. पटलं तर, पट नाही गेलं तर सोडून दे. हे बंद करतोच काय? अणिमा गरिमा महिमा प्राप्ती प्राकाम्य असा अष्ट अणिमादी सिद्धी राहतात. सिद्धी पुरुष होते असं म्हणतात. सिद्धी तसं एक प्रकारची सिद्धी आहे परकाय प्रवेश. परकाय प्रवेश ज्यावेळे हे शरीर सोडून दुसऱ्या शरीर मध्ये प्रवेश करणे म्हणजे त्याला परकाय प्रवेश. विक्रमादित्य राजा अनेक विद्या तो प्राप्त करून घेतला होता आणि त्यांच्या मनात आलं हे परकाय प्रवेश बी सुद्धा मी विद्या प्राप्त करून घ्यावे. तो मनात एक संकल्प, अनेक विद्या त्यांना होतं, परंतु हे विद्यासाठी त्यांच्या तळमळ. राणीला सांगितले, 2 पत्नी होते त्यांना, छोटी एक मोठी. पत्नीला विचार सांगितले, असं असं मला जायचं आहे. पत्नी म्हणाले, कशा करतात? असा विद्या प्राप्त करून घ्यायचं. जावा काय हरकत नाही, परंतु मला एक वस्तू देऊन जा म्हटले, तुमचं निशाणी. आणि जवळचा व्यक्ती आमचं कल्याण बी करू शकतो, आमचा धोका बी देऊ शकतो. म्हणून काल मी म्हटलं, आमचा विश्वास तुझे पाय. विश्वास करायचा असेल तर शंभूची करायचा. एक वस्तू देऊन जा. आणि एक त्यांच्या जवळ एक देवेंद्र म्हणणारा एक विश्वासू व्यक्ती, कोणाला सोबत घेऊन जावं, कोणाला सोबत घेऊन जावं म्हणून त्या देवेंद्रला सोबत घेऊन गेले. जाताना पत्नी विचारले, तुमचं एक वस्तू द्या. राजा तगडा व्यक्ती होत, काय वस्तू देऊ तुला? तुमचं निशाणी पाहिजे म्हटले, तुमचं आठवण. त्याला काय म्हणतात? मूच, मिशी. एक केस काढला, काढून टाकून हे राहू दे माझा निशाणी म्हणून जवळ ठेव.
त्याने एक सोन्याच्या डब्बी घेतली, त्याच्यामध्ये ती केस ठेवली. ते देवेंद्रला घेऊन गेला. तो हुडकत 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 महान विद्या संपन्न असलेले सद्गुरूंना शोधत जात होते त्या ठिकाणी लोक. सद्गुरूच्या शोधासाठी दिवस रात्र वर्षानुवर्ष हुडकत जात होते ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता. आता तसं नाही, महाराजच हुडकत येवलेले तुम्हाला ज्ञान देण्याकरता. दुनिया उलटा चालले, सत्ता प्रती विसरले. दुनिया उलटा चालले, सत्ता प्रती विसरले. एकच आहे, सूत्र दोरी तुझा हाती, आम्ही भाऊल्याच्या जाती. देवा तुझा दोरी माझा हातामध्ये म्हणायचं म्हणावं एक आजी. माझा दोरी तुझा हातात म्हणण्यापेक्षा आमच्या हातात असला तर काय, तुमच्या हातात असलं तर काय, एकच आहे. आखरी एक महात्मा महान योगी पुरुष त्यांना आढळले. तत्पूर्वी तुम्हाला सांगतो, त्या राजवाड्यामध्ये एक बकरी होत. बकरी बकरी म्हणजे कळालं का? हा, ठगरा ठगरा मेंढी. हा, त्याला त्या दरबारमध्ये आलेले व्यक्ती 2 जुता मारत होते म्हणा. त्याला चप्पल घेऊन 2 ठोकायचं, जाताना 2 ठोकायचा आणि येताना 2 ठोकायचा, एक नियम होत. चप्पलना का माराव या गरीब, या काय म्हणल्या मेंढी, ह्याला कस काय मारतात लोक? मोठा कहाणी आहे म्हणून ती कहाणी तुम्हाला सांगलो. जुता का मारत होते उद्या सांगू की? हा, येणारा जाणारा येणारा जाणारा. एक गजानन सारखा एक माणूस आला, त्यानं त्या दरबारामध्ये प्रवेश करायचा होता. पहिले जुता मारो उसको म्हणले. कस का मला? हे परंपरा आहे, आम्हाला बी माहित नाही, हे परंपरा आहे. मग परंपरा मोडता येत नाही. मग 2 चप्पलला खन खन 2 वाजले गेले आणि जाताना बी 2 वाजावं लागते म्हणले. आठवण ठेव, नाहीतर परेशानी होते. याचा नियम आहे, सगळ्याच ठोकर घ्यायचं. ते मी कुठपर्यंत आलो होतो ते कथामध्ये? मी तुम्हाला कथा सांगत होतो. शोध करण्याकरता विक्रमादित्य राजा शोधत शोधत गेला. सोबत कोण होत? देवेंद्र म्हणणारा एक दोस्त. त्या दोस्ताला घेऊन गेला आणि महाराजांना हे केलं, मी विक्रमादित्य राजा आहे, मी 16 कला संपन्न आहे आणि हे परकाय प्रवेशिक विद्या प्राप्त करून घेण्याची मला इच्छा आहे, त्याकरता तुम्ही कृपा करा. ठीक आहे म्हटले, परंतु ह्या विद्याचा सदुपयोग करावा लागेल, दुरुपयोग करता येत नाही. दुरुपयोग केल्यानंतर त्यांच्या सत्यानाश होते. ते अख्खे ऐकलं होतं, त्यांच्या विक्रमादित्य राजांचं गुणगान ऐकले होते. एक महान राजा आहे, जगाच्या कल्याणासाठी यांचा जन्म आहे. जनसेवा ही ईश्वर सेवा समजून घेणारा राजा आहे. प्रजयम पालिस बल्लडात नरसम, प्रजयम पालिस बल्लडात नरसम. प्रजांचा रक्षा करणारा हा राजा आहे. म्हणून प्रसन्नता वाटलं, हे विद्या देण्यामध्ये काय हरकत नाही. सुरुवात केलं तो विद्या शिकविण्यासाठी. हे जो सोबत आलेले जो व्यक्ती आहे, लपून त्यांची विद्या ऐकत होत. प्रत्येक गोष्टी सांगितलेले ग्रहण करायचं, याने प्रयोग करून बघायचं, ह्याने बी प्रयोग करून बघायचं. राजाला पत्ता न होता यायचं. संपूर्ण विद्या प्राप्त होऊन गेले.
वापिस येताना देवेंद्र म्हणाला, राजा साहेब, हे विद्या आम्हाला मिळालेले आहेत, परंतु थोडं प्रॅक्टिस करायला काय होलं, टेस्ट करून बघू. टेस्ट करून बघू. त्याला बी खरं वाटलं. एक पोपट मरून पडला होता तिथं. पोपट मरण पावला होता. त्याला माहित नाही ह्याला विद्या येते म्हणून, राजाला माहित नाही. तो विचार केला, आता मी पोपट मध्ये प्रवेश करतो, माझ्या शरीराला सांभाळून ठेव. मरण पावलेले पोपट मध्ये तो प्रवेश केला. प्रवेश करून भरदिशी उडले पोपट. उडल्याबरोबर यांनी शरीर सोडून या राजाच्या शरीरामध्ये प्रवेश केला. प्रवेश करून जे होतं ना ते देवेंद्र म्हणणारा कोणावर प्रवेश केला, राजांच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि त्याच्या शरीर पुरं तुकडं तुकडं करून टाकला. मग राजा त्याच्यामध्ये बी प्रवेश करून म्हणायचं. ते पोपट राहून गेले. ह्यांना सेवक असलेले काय झालं, राजा होऊन गेला. ते उडत राहिले पोपट. राजा होऊन दरबारला गेले. सांगितले, राणीला या म्हणाव, सगळ्या दोन राणीला. एकाला प्रेम करत नव्हता राजा, एकाला प्रेम करत होते. ते आरती वगैरे घेऊन आले. जे राजावर अत्यंत प्रेम करणारे जे पत्नी, मी तुम्हाला एक वस्तू मागितलं होतं, त्याला संशय आला त्या गोष्टीची. वस्तू मागितलं होतं, तुम्ही मला जाताना वस्तू दिला होता. काय वस्तू दिला होता ते सांगा, मी तुमचा आरती करतो म्हणले. घाईघाईमध्ये काय दिलो की काय नाही मला लक्षात नाही म्हणले. लक्षात नाही म्हटलं तर मी तसंच राहून जातो. जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत तुमच्या आरती मी करत नाही. परंतु ज्याला प्रेम करत नव्हता त्याला सांगितले, त्या पत्नीसोबत राहू लागला तो राजा. नंतर त्यांच्या कारोबार पाहिलं, सगळं विचित्र विचित्र लोकांना वाटू लागलं. तरी सुद्धा राजांचा काय आहे, तिकडे जाऊन आल्यापासून काहीतरी वृत्ती बदलला असेल म्हणून कारोबार. नंतर त्याला भीती वाटू लागली. पोपटमध्ये असलेले राजा दुसरं काहीतरी नाटक करून नंतर कुठंतरी प्रवेश करून मला या ठिकाणी बदला घेतील असा विचार करून सगळं पोपट आणून मारून आणून देणाऱ्या लोकांना 1-1 रुपये सोन्याचा देतो. एक पोपटाला 1 रुपये सोना. म्हणजे हे विचित्र का वागतो म्हणून लोकांना वाटलं नाही. बरेचसे पोपट मारून आणत होते लोक. तर हे पोपट जंगलात जाऊन ह्याचं हाव भाव बघून सगळे पोपट हे भारीचं पोपट आहे म्हणून दोस्तानी केले. दोस्तानी करून नंतर सांगितलं, बघा असा मोठा आपत्काल आमच्यावर येणार आहे, त्याकरता जागृत राहावं लागेल. किती आपण जागृत राहतो तेवढा आपण व्यवस्थित राहतो. एक शिकारी खेळणारा माणूस त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना सांगितले, मेल्यासारखा नाटक करा तुम्ही. झाडावरती 50 पोपट होते. मेल्यासारखा नाटक करा. ते येऊन पाहतो, बाण मारायचं गरजच नाही, सगळं मेलेले सापडले तर झाडावरती जावं, फेकून टावा, जागावरती यावं, फेकून जमा करून घेऊन जावं म्हणून शिकारी खेळणारा एक माणूस आला. म्हणजे मला पैसा भरपूर मिळते, 50-60
वर गेला, एक 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 फेकत राहिलं. आखरी जो राजाच्या वेशमध्ये जो होता, बाण मारायचं चीज सगळं खाली सोडून गेलं तर वरी त्याला पकडायला गेले की त्यावेळेस भुर्रदिशी उडाले. अरे जिवंत आहे. आणि भुर्रदिशी उडाल्याबरोबर ते सगळं ह्याचं बघून सगळं उडून गेले झाले. नंतर हळू बोलू लागले पोपट. प्रयोजन ना, राजा बोलू लागलो, तुझं एक पोपट विकलं तर तुला 5 सोन्याचा एक सोन्याचा शिक्का मिळते. मी तुला असा करतो, 50 शिक्का देण्यासारखा तुला सुविधा करून देतो, तुम्ही चिंता करू नको म्हणले. कसं करणार आहे? एक श्रीमंताच्या घरी घेऊन जा म्हणले. मला त्या माणसाला विकून टाक, तुला 50 तोळा सोना द्यायला लावतो. ऐकलं, हे हुशार आहे पोपट. त्याला बी लक्षात आलं काहीतरी होईल म्हणून गेला श्रीमंताच्या घरी. असा माझ्याजवळ बोलणारा पोपट आहे, तर तुम्ही घेऊ शकता का? ते बोलले, सावकार तुम्ही बिलकुल न विचारता मला तुम्ही खरेदी करा, आणि तुम्हाला 2 दिवसामध्ये तुम्हाला काय करतो, मोठा फायदा करून देतो म्हटले पोपट. मग कसं करा? एक 50 तोळा सोनं देऊन टाकायला. तुम्हाला काय करायचंय? उद्या 2 दिवस मला पिंजरामध्ये ठेवून तर बघा म्हणले. ठीक आहे, देऊन टाका. त्याच्या जवळ होता 100 क्विंटल हरभरा. त्याने म्हटलं 2 दिवस पर्यंत तुम्ही विकू नका, भाव वाढणार आहे. तर माझ्या गोष्टी ऐकून तसंच ठेवून टाकलं. तर 5,000 क्विंटल असलेले 10,000 रुपये क्विंटल झाले. त्यावेळेस पोपट भारीच आहे. पोपट दोस्ती केले. नंतर त्या व्यक्तीला सांगितलं, असं असं भानगडी झालेले, मी विक्रमादित्य राजा आहे, माझ्यासोबत असा प्रकारचे अन्याय घडलेले आहे, कसंही करावं लागेल, मला त्या ठिकाणी राज दरबारमध्ये घेऊन जा म्हणले. ठीक आहे म्हणून राज दरबारात घेऊन गेलं, लपून घेऊन गेले. राणीला भेटायचंय म्हणून सांगा. असं शक्य नाही, राणीला भेटू देवत नाही. त्यावेळी काहीतरी सुवर्ण मुद्राचा आश दाखवून टाका, म्हणजे सेवकाला, जे सेवक लोक राहतात ना, त्या तिथपर्यंत कसं तरी जाऊन पोहोचविले. पोहोचविल्यानंतर पोपट सांगितले, मी तुझा नवरा आहे, मी असा प्रकारचं झालेले आहेत, गडबड, फार हुशारीनं काम कर. उद्या काय कर, त्याला तुला आरती मी करणार आहे, मला पश्चाताप झालेला आहे, तूच राजा आहे असं म्हणून त्यांना बोलून घे. राज दरबार बसू. त्या ठिकाणी पुढचं काम कसं करायचं मला लपून ठेवू बाजूला, पुढचं काम मी करतो म्हटलं. ओके, सगळं काय बोलायचं तो बोललं. ऐकू लागले का माहिती सगळे? लक्ष. कथा सांगण्याचं एकमेव कारण आहे की तुमच्या लक्षात येते म्हणून बोलतो. परीक्षा कसं असते, परीक्षेबद्दल बोलू लागलो. खंडेराव दरबार बसविलं, आरती घेऊन आले. मला फार पश्चाताप होऊ लागले. त्या राणीमध्ये तुम्ही राणीजवळ राहत असलेले मला काही सहन होत नाही. माझा चूक मला कळालेले आहेत. आता का होईना परंतु तुम्हाला चूक कळालं, परंतु मला एक गोष्ट करून दाखवली. मला राजा म्हटले होते, परकाय प्रवेश करण्याच्या विद्या मी प्राप्त करून घेऊन येतो म्हणून म्हटले होते. तुम्ही आल्यापासून मी पाहतो कुठल्याही हालचाल तुम्ही केला नाही. परकाय प्रवेश कसा करायचा असते सिद्ध करून दाखव, तर मी तुम्हाला स्वीकार करतो. त्यावेळे मृत झालेले काय म्हणले, बकरी, मेलेले बकरीला घेऊन या म्हणले. त्या बकरीमध्ये तो प्रवेश करून दाखव म्हणले. हे काय मोठी गोष्ट आहे, म्हणजे विद्याचा अहंकार होता ना, हे काय मोठी गोष्ट आहे.
म्हणजे माहिती होतं ना. मेलेले बकरी आणून तिथं ठेवलं. दरबार भरलेले होते. त्या दरबारमध्ये लपून बसत होत, बघून बघत होता ना ते पोपट. त्याच्यामध्ये प्रवेश केला. प्रवेश करून हाक मारू लागला. मोका बघून पोपटमध्ये असलेले राजा या त्याच्या बॉडीमध्ये होते ते प्रवेश केले. ते पोपटाला एवढा मोठा सन्मान करून त्याच्या माती समाधी बांधून टाकली त्या पोपटाचं. आणि नंतर या बकरीला दरवाज्यासमोर बसविलं. येणाऱ्या जाणाऱ्याला ठोकत राहा म्हणले. म्हणून हे परंपरा आहे म्हणले. लक्षात आलं. केली या कर्माते भोगावे ते फळ. सांगितलं का. म्हणून त्या परीक्षात पास झाल्यामुळं त्या राणीला एवढा मोठा पदवी, विक्रमादित्य त्यांना पदवी देऊन टाकलं. म्हणजे त्या प्रकारची परीक्षा देव आम्हाला पाहत राहतो. नंतर तुम्हाला असा पदवी देतो. ऐकून घ्या. असा पदवी देतो, असा पदवी देतो. स्वतःच्या पदवी, स्वतःच्या मांडीवर तुम्हाला देव बसून घेतो. लक्षात आलं का. एवढा मोठा पदवी कोण. हृदय भुवन करा फुले शिवमासन. हृदय मंदिरामध्ये, तुमच्या हृदय मंदिरामध्ये येऊन देव वास करतो. म्हणून जीवाशिवाची जडली समाधी, मिटला प्रपंच तुटली उपाधी. म्हणजे हे प्रपंचाचा संबंधच राहत नाही. अशा प्रकारच्या या परमरहस्य ग्रंथामध्ये तुम्हाला ते महान पदवी शंभू भगवान या ठिकाणी देत आहे. त्याकरता भाग्यशाली तुम्ही आहात. छोटे छोटे लेकरं पारायणला तुम्ही बसलात. आज रविवार आहे. 7 दिवस सुट्टी बी आहे वाटते. या पारायणाच्या निमित्तानं सुट्टी तर भेटलं. आम्ही लहान असताना पारायण बी नव्हते, काय नव्हतं. खोटं बोलून सुट्टी घ्यावं लागत होतं. काय म्हणायचं, बाबा लई पोट दुखलं. केव्हापर्यंत शाळा सुरू होऊन 15-20 मिनिट होईपर्यंत. आता शाळा गेलं की पोट बी गेलं. असं पहिले. आता तसं नाही. आता तुम्हाला परमरहस्य पारायण करायचंय. कसं करू, जावा. आता हे तुमचं खोटं नाही. आमचं पहिले खोटं नाटक होतं. परंतु एक आजोबा होता आमचं, तुझं पोट दुखत असेल तर हे पी. पोट दुखत असलं तर पी, दुखत नसलं तर उग पहिले सांगून टाक पोट दुखत नाही म्हणून. नाही हो दुखणं गेलो म्हणायचं. कारण ते पिलं तर काहीतरी गडबड होते म्हणायचं. ती आजोबा ह्याच्यापेक्षा लय हुशार होत ते. म्हणजे त्या निमित्ताने का होईना परंतु तुम्हाला परमरहस्य पारायण करण्याचा संधी तुम्हाला मिळू लागला. म्हणून या मंगलमय प्रसंगी वेळाच्या अभावी तुम्हाला जास्त न सांगता बरेचसे काही भक्तांच्या आकडा या ठिकाणी आलेले. नंतर आपले शिवलिंगरावजी तोरणे साहेब या ठिकाणी तुम्हाला अनाउन्स करून सांगतील. गावापर्यंत हे आवाज त्यांच्या पोहोचतील आणि लोकांना सांगून टाकायचं यावर्षी आप्पा गावात येणार नाही. ज्या ज्या भक्तांना सेवा करायचं असेल तर या ठिकाणीच येऊन सेवा करण्याचं त्यांना सांगून ठेवा. एवढा अपेक्षा व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या नंतर या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था झालेली. सगळ्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. आरती. सांबजे नमः पार्वती शिव हर. हॅलो. Hey!
महाराज की